नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, हरियाणातील अंबाला शहर डॅश नावाने ओळखले जाते. हरियाणातील अंबाला शहर डॅश नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक एक, विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली. साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 मध्ये खालीलपैकी कोठे केली. तर ऑप्शन क्रमांक एक, कानपूर या ठिकाणी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते. खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 4, लोकमान्य टिळक. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्हावरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे. सत्यमेव जयते हे राष्ट्रचिन्हावरील वाक्य खालीलपैकी कशामधील आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, मुकुंद उपनिषद यातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे. तेलंगणा उच्च न्यायालयातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, हिमा कोहली यांची निवड झालेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते. नवयुग मराठा व जय हिंद या पत्राचे संपादक कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 1, आचार्य अत्रे हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचविले होते. केसरी वृत्तपत्रास विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी कोणते नाव सुचविले होते. तर ऑप्शन क्रमांक 3, विक्रम हे नाव सुचविले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चारित्र्य कोणी लिहिले. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पहिले चारित्र्य कोणी लिहिले. तर ऑप्शन क्रमांक 4, काशीबाई कानेटकर यांनी लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जयतू शिवाजी या काव्याची रचना कोणी केली. जयतू शिवाजी या काव्याची रचना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 4, रवींद्रनाथ टागोर यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, कानडी भाषेतून आलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत कोणत्या प्राण्याची संबंधित आहे. कर्नाटकातील कंबाळा ही शर्यत कोणत्या प्राण्याची संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, म्हैसशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, ब्रिटिश राजवटीचे विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही. ब्रिटिश राजवटीत आर्थिक विश्लेषण खालीलपैकी कोणी केले नाही. तर ऑप्शन क्रमांक 4, विदा सावरकर यांनी केले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली. कोणत्या कायद्यानुसार प्रांतांना पुन्हा विधान शक्ती प्राप्त झाली. तर ऑप्शन क्रमांक 3, 1861चा कायदा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे. भारत कधीही राष्ट्र बनणार नाही हे विधान कोणाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4, लॉर्ड कर्झन यांचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात. भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून कोण ओळखले जातात. तर ऑप्शन क्रमांक 1, भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापना केली. वंगभाषा प्रसारित सभा कोणी स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 3, द्वारकानाथ टागोर यांनी स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकांचे आहे. स्त्रीला केवळ प्रजनन यंत्र
मानू नये हे विधान कोणत्या समाजसुधारकांचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकरांचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते? 1857च्या उठावाला भात चपातीचे बंड असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेला कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्याय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेचे कलम 40 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राजशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतमंत्री मोर्ले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झन यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या गव्हर्नर जनरलने इमान कमिशनचे 1828ला नेमले? कोणत्या गव्हर्नर जनरलने इमान कमिशन 1828ला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? तर ऑप्शन क्रमांक 3 सदाशिवराव बेनेडिकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅश यांनी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी नदी ही खसदरीतून वाहते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? थम्स अप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने सक्रिय झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मंडळ आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सर सय्यद अहमद खान यांना ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संस्थापक संपादक कोण होते? बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना
किती टक्के आरक्षण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50% आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मराठी चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकांसाठी होता. मराठी चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा डॅशच्या पिकांसाठी होता. तर ऑप्शन क्रमांक 3 निळ्या पिकांसाठी होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमातीसाठी किती सभासद मतदारसंघ राखीव आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 54 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ उत्तर प्रदेश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश गतीचा परिमाण आहे. पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश गतीचा परिमाण आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अक्षीय गतीचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र जाधव. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रामटेक या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय सांपला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतातील यारलांग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? भारतातील यारलांग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्र नावाने आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नादिया मुराद. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 23 जून 2018. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे?
गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मसुरीशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य समिती, ऑप्शन क्रमांक 2 संघ अधिकार समिती, ऑप्शन क्रमांक 3 संघर्षाच्या घटना समिती, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपतींकडे देतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजेच शेफ दिवस साजरा करतात? कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 20 ऑक्टोबर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 21 ऑक्टोबर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1438 मीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांचा होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विचारलहरी हे वृत्तपत्र संपादक कोण होते? विचारलहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल.